तो बांग पुरत्याचा बांगाचा प्रश्नच नाही. अशा पद्धतीने आमची सह्याद्रीतली मॅगी तयार झालेली आहे. गोनस रेस्क्यू केलेली तिला आता आपण सोडणार आहे. तर मित्रांनो, आम्ही या ठिकाणी टेंट पिच करायचं ठरलं होतं, पण काही कारणास्तव आता आम्ही खाली त्या मोकळ्या मैदानात जाणार आहे. खूप बिकट परिस्थिती आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू शकत नाही. पण काय आता, तुम्ही आपले माणसं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. इकडं जंगल आहे, ह्या जंगलात जायचं होतं, आमचं नियोजन होतं, पण ब्या वाटत आहे, त्यामुळं खाली चाललो आहे. आम्ही विचित्रगडावरून दमून आलो असल्यामुळे डायरेक्ट टेंट पिच केला आणि जेवणाची व्यवस्था केली. प्रवीण जंगम यांच्या इथे खूप मस्तपैकी जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही झोपायची तयारी. बरं, हा टेंट आहे 3 लोकांचा आणि आम्ही झोपलो 4 लोक. सकाळी सूर्योदय पाहून थंड हवेत थोडासा व्यायाम केला. होते बरोबर. काय सूर्योदय, केंजळगड आणि माकडं पाहून मॅगी बनवायचा निर्णय घेतला. गॅसही जोडायला जमत नव्हता, पण कसा बसा जोडला. ओके मित्रांनो, तर हे झालेलं आहे आपलं, जोडलेलं आहे. फिरवायचं. तर हे पेटलेलं आहे मित्रांनो. आता आपण बंद करू. अशा पद्धतीने आमची सह्याद्रीतली मॅगी तयार झालेली आहे. 3 पर्सनचा टेंट आहे आणि आम्ही 4 जण आहे. तर आधी खाऊन घेतो. 4 बसल्यात कम्फर्टेबल. हे पण सांग म्हणजे जरा. तर पपई पण आहे, सफरचंद पण आहे, संत्री पण आहे. मित्रांनो, मॅगी खाताना स्कॅम झाला. माकडांनी आमची बॅग नेली, त्याच्यात बरंच काही काही होतं, त्याच्यामुळे तिथला व्हिडिओ काय करता आला नाही. मॅप तुम्ही पॉज करून पाहू शकता. आणि गोमुख कुंडातून पाणी भरून आम्ही निघालो दर्शनासाठी.
या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 16व्या वर्षी इथे शपथ घेतली. त्यामुळे या मंदिराला इतिहासात खूप पवित्र स्थान आहे. रायरेश्वर गडाचा विस्तार 16 किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. पश्चिमेकडे नाकिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पाहावयास मिळते. तर मित्रांनो, आत्ता आपण चाललोय 7 रंगाची माती पाहण्यासाठी. तर इथून जवळजवळ 1-2 किलोमीटर आहे. चला पुढे गेल्यावर पाहू. 7 रंगाची मातीकडे या दिशेने जाणे. दिसतोय तो आहे केंजळगड. अशा पद्धतीने खूप भयंकर जंगलातून जायचंय. तर मित्रांनो, आत्ता आपण आलोत 7 रंगाची माती आहेत तिथे. तुम्हाला इथूनच रंगछटा दिसत असतील. मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा पद्धतीने आपल्याला 7 रंग मिळालेले आहेत. आणि त्यासोबतच आपण परतीचा मार्ग धरला आणि आपल्याला वाटेमध्ये दिसला घनस. मग काय, रेस्क्यू करायला थांबलो आणि रेस्क्यू केला आणि त्याला जीवदानही दिलं. तर तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण मगाशी पकडलेले गोनस रेस्क्यू केलेली, तिला आता आपण सोडणार आहे. सोडूया. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. पुढला व्हिडिओ कमळगडवर असणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. नसेल आवडला तर डिसलाईक करा. तर चला भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम. डन डन डन. हेच ठेव. नाही आता काढायचं घेतो ना फक्त. वाघ परत वाघ. आमचा मोंटास सगळे कशी शूट करायला थांबलेत.